तू ना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेस, म्हणूनच मला हा प्रश्न विचारायचा आहे. 2026चे हेअर ट्रेंड्स काय आहेत? हेअर ट्रेंड्समध्ये मोस्टली आजकाल बँग्स खूप चालल्या आहेत. कर्टन बँग्स, कोरियन बँग्स जे असे असतात, दोन्ही साईडने फ्लॉन्ट करता येतात. स्त्रिया म्हणजे मुलींमध्ये असे कर्टन बँग्स झाले. त्याच्यानंतर लेयर्स, लॉंग लेयर्स, बटरफ्लाय हेअरकट असं बोलतात लेयर्सला. या सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत. पण त्यात पण कसं आहे की तुम्ही बघितलं पाहिजे की तुमचा फेस स्ट्रक्चर कसा आहे, त्या हिशोबाने तुम्ही हेअरकट केला पाहिजे. जसं की हेअरस्टायलिस्ट आहेत आजकाल खूप, जे शिकलेले आहेत हेअरस्टायलिस्ट, ते तुम्हाला सजेस्ट करतात. जर तुम्ही माझ्याकडे येतात, तुम्ही बोलणार मला की मला एवढे बँग्स करून द्या, तर मी ॲज अ हेअर ड्रेसर तुम्हाला नाही सांगणार. पण तुमचा फोरहेड खूप छोटा आहे. जर असं कुठला येतो क्लायंट आणि त्याचा फोरहेड खूप छोटा आहे, तो बोलतो मला एवढा बँग्स करून दे, पण सूट नाही करत ते तुमचे असे वेगळेच, तुमचं पार्टिंग आहे मध्ये, तर ते वेगळेच असे स्टँड आउट होणार. सो ते नाही केलं पाहिजे. सो आम्ही सजेस्ट करतो क्लायंटला की तुम्ही असे बँग्स नका ठेवू, तुम्ही दुसरं काहीतरी ट्राय करा. अशा आम्ही फोनमध्ये दाखवतो की ही स्टाईल तुमच्यावर सूट करेल, तुम्ही हे करा. तुम्ही जे घेऊन आलात घरून, तुमचा जो रेफरन्स आहे तो नका करू, कारण तो तुमच्या चांगला नाही दिसणार. कारण आज कसं होतं की आम्ही सेट करून देतो, म्हणजे जसे जे हेअरस्टायलिस्ट आहेत ते सेट करून देतात एका दिवसापुरती, पण ते तुम्हाला मेंटेन करायचं आहे ना रोज. तुम्ही रोज थोडी आमच्याकडे येणार आहे ड्रायरमध्ये रोज ब्लो ड्राय करायला किंवा काय करायला. सो हा प्रॉब्लेम होतो. ते तेव्हा त्या जोशमध्ये करून जातात की मी मस्त वाटेल, मला छान वाटेल, तुम्ही करा काय. असे काही क्लायंट येतात की नाही चांगलं नाही दिसलं तरी चालेल, तुम्ही करा, मला करायचंच आहे. जिद्दी असतात की, कारण हेअर ड्रेसरला प्रॉपर नॉलेज असतं तुमच्यावर उद्या काय दिसणार आहे. कारण आज तर त्याला माहिती आहे की आज चांगलंच दिसणार, कारण तो आज सेट करतोय केस. पण नंतर जाऊन त्याला माहिती आहे की एकदा वॉश केले नंतर 12 वाजणार आहेत. तो समजवतो त्यांना की असं नका करू मॅम, तुमच्यावर चांगलं नाही वाटणार, नंतर तुम्हाला मेंटेन करता नाही येणार. पण काही काय की करायचंच आहे, मला करायचंच आहे. मग नंतर प्रॉब्लेम होतो त्यांना सेट करायला. मग ते असे बँग्सला एका साईडला ही क्लिप, दुसऱ्या साईडला दुसरी क्लिप लावून ठेवून देतात. ते फ्लॉन्ट करतच नाही, कारण ते पार्टिंग आहे ना मध्ये, तो तेरे नाम होऊन जातं. एक इकडे एक इकडे असं होतं, तर ते प्रॉपर दिसत नाही. आणि पुरुषांमध्ये काय ट्रेंड्स असतील मेन? पुरुषांमध्ये ट्रेंड आजकाल फेड खूप चालू आहे. झिरो फेड खूप इझी मेंटेन आहे. झिरो फेड म्हणजे? झिरो फेड मीन्स इकडून फुल फेडेड असतं. आणि आजकाल मुलेट पण खूप फेमस आहे. मुलेट म्हणजे ओल्ड हिरोज ठेवायचे, फक्त इकडूनच झिरो असायचं. झिरो म्हणजे शॉर्ट हेअर आणि मागून एकदम मोठे, पुढून छोटे असे मुलेट टाईप. जसं की जॅकी श्रॉफ ठेवायचा त्याच्या ह्याच्यामध्ये, की मागून एकदम झिपरे आणि मागून मागून वाढवायचे एकदम म्हणजे? असे मोठे आणि पुढून एकदम छोटे. पण So- तुझी स्टाईल केली ही ट्रेंडिंग आहे का? नाही, ही माझी बेसिक आहे. जसं मी बोललो तुम्हाला, फेसवरती जे चांगलं वाटेल ते केलं पाहिजे. सो माझ्या फेसच्या हिशोबाने हे प्रॉपर माझ्या फेसला स्ट्रेट दाखवतं. माझा ओव्हल फेस आहे, सो त्या फेसला एकदम स्ट्रेट दिसावसाठी मी केस स्टँड आउट करतो आणि साईडने प्रेस करतो, तुझा प्रॉपर फेस वाटतो. तर त्या हिशोबाने आपलं केलं पाहिजे. जसं की ट्रेंड आहे म्हणून, की हा ट्रेंड चालू आहे म्हणून मी केलं, पण ते स्वतःवर सूट झालं पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही काय केलं पाहिजे. आता कसं होतात की मुलेट करतात, एकदम झिरो हेअरकट करतात, मागून मोठे ठेवतात आणि फॉर्मल्स घालतात. सो ते फॉर्मल लुकसाठी एक फॉर्मल हेअरकट असतो ना, एक प्रॉपर सेट हेअर. आणि मुलेट म्हणजे थोडंसं मॅसी असतं. मग ते असं इकडून वेगळा माणूस वाटतो आणि इकडून खालचा माणूस वेगळा वाटतो. जे बघणारे आहेत, ज्यांना स्टाईल माहिती आहे, फॅशन माहिती आहे, ते असं वाटतं की हा तोंड वेगळं दिसतंय, वरची स्टाईल वेगळी दिसते, खालचे कपडे एकदम डिसेंट आहेत. सो ते मॅच नाही करत. ते मॅच करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुमच्या जी फील्ड आहे, जसं की जे 9 to 5 वाले जॉबवाले आहेत, त्यांनी एक डिसेंट हेअर ठेवले पाहिजेत. म्हणजे कसे ठेवायचे त्यांनी साईडून फेड केले, मागून पण फेड केले, प्रॉपर एक साईडचा भांग असतो तो प्रॉपर सेट करून ठेवले तर छान वाटतात ते केस. फॉर्मल पण झालं आणि कधी पार्टी असेल तर थोडेसे वरती करा स्पाइक्स, ते पार्टी वेअर पण होऊन जातं. मग पूर्वी अशी स्पाइक्सची फॅशन होती ना, आता आहे का स्पाइक्स तर ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम? हां. पण मग इथे झिरो ठेवायचं का? इकडून शॉर्ट, म्हणजे जसं की तुमचा फेस असेल त्या हिशोबाने झिरो पण चालू शकतं. 1 नंबर आपण बोलतो आमच्या ह्याच्यामध्ये, 1 नंबर ठेवा किंवा 2 नंबर ठेवा. सो तसा तुम्ही ठेवू शकतात. स्टाईल कसं असतं, आता मुलेट झालं जसं मी तुम्हाला सांगितलं, मुलेटमध्ये पण झिरोने पण होतं मुलेट, 1 नंबरने पण मुलेट होतं, 2 नंबरने पण होतं. सो ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कसं करायचं आहे. आणि हेअर कलर केला पाहिजे का? कलर ना, किंवा स्ट्रिक्स म्हणा किंवा स्टिक्स जे मेल आहेत त्यांच्यासाठी मी आजकाल कसं होतं की ते घाबरतात की काही करायला, अरे छपरी वाटेल माझ्यावरती, लोक काय आणि बोलतील. वाटतं खरं म्हणजे. सो मोस्टली काय होतं की आजकाल जे लोकल पार्लरवाले आहेत किंवा जे लोकल सलॉनवाले आहेत, ते काय करतात, ब्राऊन शेड करायला जातात आणि गोल्डन होतात, कारण ते ब्लीच लावतात ना. सो जे प्रोफेशनमध्ये प्रॉपर आहे, त्यांनी एज्युकेशन घेतलंय या हेअर फील्डमध्ये, त्यांना माहिती आहे की ब्लीच करून काय होणार नाही, एक डिसेंट कलर. मी पण मध्ये कलर केला होता, बिग बॉसच्या घरात जायच्या आधी मी पण 3दा कलर केला होता, पण ते चांगलं वाटत होतं. मी एकदम डिसेंट शेड, ब्राऊन शेड, फक्त तुम्ही सनलाईटमध्ये जाणार तेव्हा तो ब्राऊन रिफ्लेक्ट फुल करणार. केलेलास? फुल नाही, टॉपला फक्त. पण तो ब्राऊन असा होता की एकदम माइल्ड. डार्क चॉकलेट कसं असतं आपलं, तुम्ही सनलाईटमध्ये जाणार तेव्हाच तो रिफ्लेक्ट करणार, असं नाही एकदम ब्लॉन्ड सोनेरी, असं काहीच नाही करायचं.
कारण मोस्टली काय करतात, काहीतरी करायला जातात आणि वेगळंच काहीतरी होऊन जातं. सो मेन्सनी कलर केला पाहिजे. खूप चांगले चांगले एक्सपेरिमेंट आता आले आहेत मार्केटमध्ये. ब्राऊन झालं, रेडिश, वाईन शेड आहे. वाईन शेडमध्ये काय होतं, मोस्टली तुम्ही सनलाईटमध्ये जातात ना, तेव्हाच तो वाईन शेड रिफ्लेक्ट करतो. सनलाईटमधून जेव्हा तुम्ही बाहेर येणार तेव्हा तुमचे केस डार्कच दिसतात नॅचरल. जेव्हा सनलाईटमध्ये जाणार तेव्हा मस्त रिफ्लेक्ट वगैरे करतात. सो ते तुम्ही सगळे एक्सपेरिमेंट मेन्सने केले पाहिजेत. पण मेन्स आजकाल घाबरतात खूप की माझे केसच जातील. नाही, असं नाही, असं वेगळं वाटेल, असं त्यांना सवय नाही अजून. कसं होतं की मी पण करत नव्हतो स्वतः. मी एक हेअरस्टायलिस्ट आहे. जेव्हा मला 5-6 वर्ष झाली, बरोबर. मी 4थ्या किंवा 5व्या वर्षाला कलर केला आहे. त्याचे जे फील्डमध्ये होतो मी 3-4 वर्ष, तेव्हा मी कलर केला नाही. मी 4थ्या किंवा 5व्या वर्षाला मी कलर केला आहे. कारण तू नंतर एंटरटेनमेंटमध्ये आलास ना. हां, तसं मला एक्सपेरिमेंट करायचं वाटलं की काहीतरी आपण वेगळं करूया, काहीतरी थोडंसं असं काहीतरी चेंज करूया, सेम वाटतोय. तर तेव्हा गोव्याला जायचं होतं, तेव्हा मी म्हटलं काहीतरी ब्राऊन करून जाऊ. खूप मस्त वाटलेला शेड तो. तो पण आता कट होऊन गेलाय बाहेर. आणि फिमेल्सनी कशा प्रकारे हेअर कलर केले पाहिजे, म्हणजे मला सांग कुठल्या एजमध्ये काय चांगलं दिसतं फिमेल्सला? आता एज वाईज जसं की कॅरी करतात त्याच्यावरती आहे. आता ज्या फिमेल एजेड आहेत बट फेअर आहेत, तर ते ब्लॉन्ड खूप चांगलं कॅरी करू शकतात. जे फेअर आहेत त्यांनी मोस्टली ब्लॉन्डच्या साईड जावं, कारण ते फेसला तुमच्या अजून ब्राईट करतं, एक मस्त लुक देतं. आणि ज्यांचा थोडंसं ब्राउनिश टोन आहे किंवा थोडंसं आहे, त्यांनी रेड्समध्ये जावं. ते एक प्रॉपर खूप छान वाटतं. वाईन शेड, असं बोलत नाही की रेड एकदम फायर रेड असावा, म्हणजे एकदम लाल भडक असं नाही. वाईन शेड म्हणजे थोडं रेड आणि व्हायलेटचं कॉम्बिनेशन असतं. सो त्याचे हायलाईट्स केले किंवा त्याचं ग्लोबल केलं तर खूप छान वाटतं. आणि रेड आणि व्हायलेटचं मिक्सचर असतं. ग्लोबल किंवा हायलाईट्स पण खूप छान वाटतात. पण तेच आहे की आज तुम्ही ब्लॉन्ड केला, पण तुम्ही उद्या जाऊन केसांना वॉश केलं आणि ड्राय पण नाही केलं, असेच राहिले, मग ते केस असे एकदम फ्रीझी वाटतात, खूप ड्राय वाटतात. सो तेच आहे, तुम्ही करा कलर, पण मेंटेन केलं पाहिजे. तुम्ही असेच केसांना सोडून देतात, काय स्टाईल नाही करत, ते तसेच राहतात. मग ते लोकांना असं वाटतं की अरे काय केलंय नाही, खूप वाईट दिसतंय. तर तुम्ही त्याच गोष्टीला स्टाईल करून ठेवणार तर लोकांना वाटतं अरे ब्युटिफुल, खूप छान वाटतंय. सो तेच हा फरक आहे. काही लोक फिमेल लोक म्हणजे कलर करतात पण प्रॉपर कलर प्रोटेक्शन शॅम्पू यूज नाही करत. मग तो कलर 1 महिन्याने लाईट होतो, फेड होतो, केस फ्रिझी होतात. मग ते कलरला दोष देतात की अरे इकडून मी कलर केला होता, चांगला झालाच नाही, त्यांनी बरोबर केलाच नाही, त्यांनी काय माहिती काय लावलं मला. सो हा प्रॉब्लेम खूप आहे की तुम्हाला सांगितलं आहे हेअरड्रेसरने की तुम्ही शॅम्पू तुमचा चेंज करा, तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पू यूज करा, तुम्ही कलर प्रोटेक्शन शॅम्पू यूज करा, तुम्ही चांगला मास्क यूज करा. पण तुम्ही कुठेतरी पैसे वाचवायला जातात किंवा नको मी आधीचं आहे तेच यूज करते. कारण पार्लरवाले खपवतात त्यांची प्रोडक्ट्स, हे घ्या करून. नाही, ते असं नाही. जसं की काही आहेत आहे ना म्हणायचं आहेत काही की त्यांचं कसं असतं की टार्गेट असतं त्यांना की की इतना तो बेचना ही है तुमको. हां, असं असतं बऱ्याच सलूनमध्ये. मी असे काही सलूनमध्ये जॉब पण केलाय, पण तिकडे मला जमलं नाही. कारण ते कसं आहे की सद्गुणी मुलगा आहेस तू. नाही, पण कसं आहे की जर समोरच्याला नीडच नाहीये, एक्झॅक्टली. जर तुमच्याकडे ऑलरेडी घरी शॅम्पू पडलाय कलर प्रोटेक्शन, तुम्हाला माझा शॅम्पू का चिटकवू मी? तुमच्याकडे ऑलरेडी आहे तोच तुम्ही यूज करा. तुम्हाला उगाच कशाला मी सांगू की हा शॅम्पू घ्या जो ऑलरेडी तुमच्या घरी पडलेला आहे. सो ते आहे माझं की त्यांना गरज आहे खरं. आता जे काही क्लायंट येतात माझ्याकडे कलर करायला फर्स्ट टाईम, सो ते बसायच्या आधीच मी त्यांना सांगतो, स्टार्ट करायच्या आधीच की आता मी कलर करतोय आणि याच्यानंतर तुम्हाला या गोष्टी घ्याव्या लागतील किंवा माझ्याकडून नका घेऊ, बाहेरून कुठून तरी घ्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही त्या यूज करा. असं त्यांना काय वाटतं की जर हा बोलतोय ना तर हा याच्या मतलबसाठी बोलतोय किंवा हा कमिशनसाठी बोलतोय की याचा बेनिफिट आहे. पण असं नसतं. काय कुठल्या गोष्टीमध्ये असं असतं की तुमचा बेनिफिट आहे आणि आम्ही सांगतोय. आणि मी असं सांगतो की आमच्याकडून घेतलं तुम्हाला डिस्काउंट तर भेटेल, अशा बऱ्याच गोष्टी भेटतील. तुम्हाला बाहेरून घ्यायचं आहे, तुमच्याकडून दुसरा आहे डीलर, तिकडून घ्या, पण यूज करा. नंतर काय होतं की आम्ही जेव्हा कलर करतो, एवढी मेहनत करतो, कारण जेव्हा कुठल्या हायलाईट्स असते, ग्लोबल असतो, तेव्हा एक हेअरस्टाईल 2-2, 3-3, 4-4 तास एका जागेवरती उभा असतो. हायलाइट्स एक पॅच करतो, ते किती वेळा करायला हां, वॉश करणार, हे करणार. येस तुमचे पण खूप छान वाटतात ते ब्राउन्स. तुम्हाला कसं सूट करतं, कारण तुमचा फेस टोन कसा फेअर आहे, तुम्हाला ब्लॉन्ड खूप चांगलं वाटतं. ओके, थँक्यू. सो ते एक हेअरस्टाईलिस्ट खूप मेहनत करत असतो म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये. सो ते नंतर मग त्याला असं वाटतं की तुम्ही प्रॉपर यूज करावं, त्यांनी जेवढी मेहनत केली आहे त्याचं काहीतरी चांगलं व्हावं पुढे जाऊन. मग ते काय तुम्ही यूज नाही करत, लोकल शॅम्पू यूज करणार, जो आधी यूज करायचे फालतू शॅम्पू तोच तुम्ही यूज करणार. मग त्याच्याने तो कलर पण लवकर फेड होतो आणि केसांमध्ये ड्रायनेस येतो, फ्रिझीनेस येतो. मग तुम्ही ते हेअर ड्रेसरला दोष देतात, त्याने काहीतरी ब्लीच मिक्स केलं असणार त्याच्यामध्ये, त्याने काहीतरी वेगळंच केलं आहे, त्याने एकदम लोकल ब्रँडच यूज केला आहे. पण तुम्हाला हे माहिती नसतं, त्याने ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला की शॅम्पू यूज करा, ते यूज नाही करा. हा एक प्रॉब्लेम आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीचं जे क्लिप्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.